नमस्कार मंडळी. वास्तुशास्त्रानुसार आपल्या भोवती घरात किंवा ऑफिसमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या प्रत्येक वस्तूचा किंवा गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. आपल्याला हा बदल लक्षात येत नाही, मात्र अशा वस्तूमुळे आपलं आयुष्य प्रभावित होत असतं. हा परिणाम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा दोन्ही असू शकतो. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू आणण्यापूर्वी किंवा ती घरात ठेवताना काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचं पालन करावं असं म्हटलं जातं. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फ्रीजचा वापर वाढतो. आजकाल प्रत्येकाच्या घरात फ्रीज असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार पेय मिळण्यासाठी आणि अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहावेत, ते खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना सवय असते की ते फ्रीजवर विविध प्रकारच्या वस्तू ठेवतात. मात्र फ्रीजवर ठेवण्यात आलेल्या काही ठराविक वस्तू या केवळ फ्रीजच्या मशीनवरील ताण वाढवत नाही, तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. एवढंच नाही तर यामुळे तुमचं मानसिक आरोग्य देखील बिघडतं, मन अस्थिर होतं, तसेच आरोग्याच्या देखील काही समस्या निर्माण होत असतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत. औषधं. फ्रीजवर चुकूनही औषध ठेवू नये. यामागे दोन कारणं आहे. एक म्हणजे फ्रीजमधून जी उष्णता निघते त्या उष्णतेचा परिणाम हा औषधावर होतो. त्यामुळे औषधाचं जे केमिकल कंपोजिशन असतं ते खराब होतं. अशी औषधं घेणं हे शरीरासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. फ्रीजवर ठेवलेल्या औषधामुळे आजार बरा होण्याऐवजी तो वाढण्याचा धोका जास्त असतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील फ्रीजवर औषध ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होतं. दुसरं, मोबाईल. फ्रीजवर चुकूनही इतर विद्युत उपकरणं किंवा मोबाईल ठेवू नये. फ्रीजमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे या वस्तू खराब होण्याचा धोका असतो किंवा या उलट देखील घडू शकतं. या विद्युत उपकरणामध्ये बिघाड झाला तर तुमचं फ्रीज देखील खराब होऊ शकतं. तसंच फ्रीज किंवा विद्युत उपकरणामधून निघणाऱ्या लहरी एकत्र आल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम तुमच्यावर होतो. चावी. घर किंवा वाहनाची चावी कधीही फ्रीजवर ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा फटका हा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होत असतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.